असं खेकड्याचं सुकं कधी तुम्ही बनवलं आहे का? तर आज आपण खेकड्याचं सुकं, खेकड्याचा झणझणीत रस्सा आणि गरम गरम भात असा कोकणातल्या पद्धतीने बनवणार आहोत. पावसातून ना खेकडे खूप छान भेटतात. इथे मी 4 खेकडे घेतलेले आहेत. त्याचे पहिले अंगठे तोडायचे, नाहीतर ना अंगठात आपल्या हाताला चावतो. नंतर हे बारीक बारीक पाय आहेत ना, ते पण काढून घ्यायचे आहेत. चांगले सांभाळून काढायचे आणि त्याच्या पोटाकडचा भाग आहे ना, तो पण काढायचा. आणि खेकडे चांगले स्वच्छ असे आपल्याला चोळून चोळून धुवून घ्यायचे आहे. त्याच्यावर खूप माती असते, शेवाळ असते, कारण ते पाण्यात असतात ना, म्हणून स्वच्छ 4 ते 5 वेळा धुवून घ्या. त्याचे पाय आहेत ना, ते आपल्याला चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे. चांगले चोळून चोळून धुवायचे. इकडे ना शेवाळ धरलेली असते असं बुळबुळीत. चांगले स्वच्छ 5 ते 6 वेळा चोळून चोळून धुवून घ्यायचे. आणि हे मोठे मोठे पाय आहेत ना, हे मोठे मोठे पाय आहेत ना, याला अंगठे बोलतात. हे रस्स्यामध्ये आपण अख्खेच घालणार आहोत. आणि छोटे पाय आहेत ना, ते सुद्धा चांगले एक 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 असा धुवायचा. छोटे पाय आहेत ते आपण मिक्सरला लावणार आहोत आणि त्याचा आपण अर्क, ह्या पायामधला अर्क काढणार आहोत, म्हणजे रस बाहेर काढणार आहोत. मिक्सरला हे वाटून घ्यायचे. हे रस्स्यामध्ये आपल्याला अख्खेच घालायचे. पुढचा भाग आहे ना, तो निघाला ना की हा पेंदा निघतो. आमच्या कोकणामध्ये ह्याला पेंदा बोलतात. तुम्ही काय बोलता ना, ते कमेंट करून सांगा. खूप ना कडक असते, अशा हाताने काढायला गेलात ना तर ससा निघत नाहीत, म्हणून असे चमच्याने आपण काढायचे, म्हणजे पटकन आपल्याला हे पेंदे काढता येतात. त्याच्यामध्ये जो पिवळा भाग दिसतोय ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. काही खेकड्यांमध्ये ना एकदम गडद पिवळा भाग असतो, तो हा काढायचा. ही त्याची अंडी आहे. स्वच्छ धुतलेले हे छोटे पाय आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. आणि वाटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला एका कपड्याने किंवा गाळणीने ह्याला गाळून घ्यायचं आहे. पाणी घ्यायचं आणि उरलेला खाली चव आहे ना, तो टाकून द्यायचा. त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. एक मोठा कांदा आहे. 1 चमचा तेलावरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. चांगला भाजायचा. चांगला भाजला ना, मसाल्याला चांगली टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि 1 वाटी खोबरं आहे. त्याला मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे. ते हे तयार झालेलं वाटण आहे. पाणी घालून वाटलं ना तरी पण चालेल. हे छोटे वाटलेले पाय आपली सर्व तयारी झालेली आहे. आणि आपण रश्श्यासाठी पाय छोटे आणि थोडेसे मोठे 2 घेतलेले आहेत. आणि बाकीचे पाय आहेत ना, आणि हे पेंदा आहे ते आपण सुके घालणार आहोत. पेंदे खूप मोठे आहेत, ते आपण एकाचे 2 तुकडे करणार आहोत, म्हणजे वाढायला पण बरे जातात आणि मसाला पण चांगला लागतो आतपर्यंत. सर्वप्रथम आपण खेकड्याचं सुकं घालणार आहोत. त्याच्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. मोठा 1 चमचा तेल घालायचं. 4 पाकळ्या लसूणच्या चेचून घालायच्या. परतलं की त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. 1 चमचा कोल्हापुरी मसाला, 1 चमचा घरचा हा कोकणी मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा घरचा गरम मसाला. हा गरम मसाला कसा करायचा त्याचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये हे अंगठे आणि पेंदा आहे ना, तो घालायचा आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व खेकड्यांना मसाला लागेपर्यंत मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटांनंतर परत अजून एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी ओतल्याने खेकडे आपले चांगले पटकन शिजतात पण, आणि त्याला थोडी तरी पण येते. पण आपण सुकं करणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं. याला शिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि आपण खेकड्याचा झणझणीत असा रस्सा घालणार आहोत. त्याच्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 चमचा छोटा तेल घालायचं. बघू शकता आपले खेकडे पण चांगले आता शिजत आलेले आहेत. तेल चांगलं गरम झालं की 4 पाकळ्या लसूणच्या घालायच्या. फोडणीसाठी ना इथे लसणीचा वापर करायचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मसाला घालायचा आहे, कारण आपण हे खेकड्याचं कालवण आहे ना, ते पातळ करणार आहोत. चांगले चविष्ट असते. जास्त मसाला लावायचा नाही, मग खेकड्याची चव येत नाही. 1 चमचा झणझणीत कोल्हापुरी मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा घरचा गरम मसाला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मसाल्याचं भांडं धुवून पाणी घालायचं. खेकड्याचे छोटे मोठे पाय घालायचे, मिक्स करायचं आणि खेकड्याचे पाय शिजण्यासाठी जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्या इथे सुका खेकडा पण तयार झालेला आहे. तो थंड झाल्यावर अजूनच घट्ट होणार आहे, म्हणून गॅस आता बंद करायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं. मसाला मी इथे शिजवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण आता वाटलेले पाय आहेत ना, त्याचा अर्क म्हणजे त्याचं पाणी आहे ना, ते गाळून घालायचं आहे. आणि आपण जे मादं काढून ठेवलं होतं ना खेकडीचं, ते पण घालायचं आहे. आणि मस्तपैकी असं आपल्याला 7 ते 8 मिनटं याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. चांगलं शिजवायचं. मस्त असा सुवास पण येतो आणि खेकड्याला सुंदर अशी चव येते. हे आपलं सुकं तयार आहे. बघू शकता किती घट्ट झालं ते. तुम्हाला जर अजूनच सुकं पाहिजे असेल ना, तर थोडंसं अजून सुकवायचं. हा आपला झणझणीत असा खेकड्याचा रस्सा.
झणझणीत पावसातून एक वाटी जर तुम्ही हा खेकड्याचा रस्सा प्यायलात ना, एकदम तुम्हाला फ्रेश पण वाटेल आणि खूप मन प्रसन्न होईल. आजची थाळी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते.